या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागन याची गॅरंटी नाही. त्याचं उदाहरण मी आहे. त्याचं उदाहरण कसं आहे, तर नरेंद्र मोदीनं शेतकऱ्याला भीक द्यायची एक योजना आणली होती, शेतकरी सन्मान योजना. 6,000 रुपयाची भीक. साला दिवाळीचा किराणा नाही येत त्या 6,000. आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% GST लावली, खतावर 5% GST लावली, बॅगही कमी केली, बॅगचं वजन कमी केलं. केलं का नाही? अरे केलं का नाही? रोटावेटर, कल्टिवेटर साऱ्याचे भाव वाढले, नागरिकीचे भाव वाढले. काऊन? ट्रॅक्टरवाल्याला विचारा, तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माझ्या बापानं वाढवले? तुमच्या बापानं वाढवले? नाही, गाडीवाल्यानं वाढवले. मग आता हे वाढवले, मग लागत खर्च वाढला. सोयाबीनचे भाव 4,892 रुपये आहे. का भाव चाललं? का भाव चाललं? 3500-3200. नाफेड घ्यायला तयार नाही. नाफेडमध्ये प्रत्येकाचा नंबर लागत नाही. मग हमी भावात सुद्धा नाही चाललं. मग आता हे योजना चालू केली आणि वरून आदेश आले निवडणुकीच्या अगोदर 2019 का ज्या शेतकऱ्याच्या तलाठ्याला आदेश होते का ज्या शेतकऱ्याच्या नावाने 7/12 आहे पेलवा त्याच्या नावाने पैसे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने पैसे पेलवले, माझ्या नावावर आले. अरे वारे वा म्हणलं, मस्त 3 वर्ष पैसे आले. 34थ्या वर्षी भले वर्धेच्या तहसीलदारांनी नोटीस पाठवला का कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तुम्हाला हे पैसे घेता येत नाही, तुम्ही वापस करा. मी गेलो तहसीलदाराच्या उरावर, त्याला म्हणलं म्या मागणी केली का? माई कुठं सही आहे का? मी कुठं अर्ज केला का तुम्हाला? नाही म्हणे. मग पैसे तुम्हाला कोणा द्यायला सांगितले? कायले चुलीत बसायला मला पैसे दिले मागायचे होते तर? नाही म्हणे, वरून आदेश होते. मग म्हणलं मी देत नाही. तर देत नाही तर तुमच्या 7/12 चढवीन म्हणे. सांगा. या बहीण म्हणलं दिले बा वापस करून. आता यायनं तिघीने एका घरी पैसे घेतले आहे. आणि याच्यातल्या का सरकारनं म्हणलं दोघीचे वापस करा. यायनं दिवाळीत खर्च केले. आता या भरण कुठून? का कोंबडं का? कोंबडं जात नाही तेवढ्या पैशाचं. बोकड्या का लागन, पांढरे ठिपकेवाला नाही, एखादी पाठाडी का लागन. अजी असंच आहे ना जी. मग याची काही गॅरंटी नाही.